पाहतालोचनी सुख झाले वो सागरी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा पाहतालोचनी सुख झाले वो सागरी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्वसुखाचे आगर बाप रखुमा देवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम झाले राम राज काय उने आम्हासी झाले राम राज काय उने आम्हा धरणी धरी पिक गाये ओळल्या म्हैसी धरणी धरी पिक गाये ओळल्या म्हैसी राम वेळ वेळा गाऊवी दळीता काठी ताजे ताजे बाजी
नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळ वेळा गाऊ दळीता कांडीता देवी लागे बाई तुका म्हणे रामे दिले आपुले तुका म्हणे रामे दिले आपुले दया गर्भवासायने जाने खुंटले दया गर्भवासायने जाने खुंटले राम वेळ वेळा गाऊ ललिता कांडिता कागे बाई याला थोडं माईक वर करून द्या स्टँड ठरव जाम झालं
थोडा हळू थोडा. झाले राम राज्य काय उने आम्हासी, झाले राम राज्य काय उने आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाये, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा आम्ही गावोवे, दळिता कांडिता जेविता गे बाये, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, राम वेळोवेळा आम्ही गाऊवे, दळिता कांडिता जेविता गे बाये विठ्ठलो.
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल रवु दशरथ आदिर बिहारी. सियाय राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्त हित हृदय विराजत आवन प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम. झाले रामराज्य काय उणे आम्हासी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ वे. दळिता कांडिता जेविता गे बाये. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्री राम जन्मोत्सवानिमित्त श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा सर्वांच्या कंठस्थ असलेल्या कमीत कमी भजनी मंडळीच्या पाठ असलेला हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्रेतायुगाच्या आनंदाचं वर्णन करतात. विठ्ठल त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र प्रभूचा अवतार झालेला आहे. त्रेतायुग की कहू कहानी खल रावण का राज्य हुआ. पाप बड़ा धरती के ऊपर सत्य धर्म का नाश हुआ. सब मिल करी पुकार है आओ श्री भगवान है. जय हो तेरी गोविंदा भक्तों के प्रतिपा. अशा प्रकारचं ते त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र प्रभूचा अवतार झालेला आहे. आणि ज्यावेळेला भगवान रामचंद्र प्रभू राज्य गादीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या राज्यामध्ये प्रजेला किती आनंद होता त्या आनंदाचं वर्णन या अभंगामध्ये. विठ्ठल विठ्ठल. आता प्रश्न असा निर्माण होतो की त्रेतायुगाचं वर्णन आणि या आपल्या समोर मांडू लागलं. आपण कोणत्या युगातले? कलियुगात. जसं मुकेश अंबानीची कथा भिकार चोटाला सांगायची काय. जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांची कथा भिकारी लोकांना सांगण्यासारखा हा काम आहे. कारण कलियुगामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. हा दृष्टांत का सांगितला? कारण ते फार गर्भश्रीमंत आहे. तरी पण मुकेश अंबानी लक्ष्मीची पूजा करतात दीपावलीच्या वेळेला. एकदा तर फोटोतून लक्ष्मी बाहेर आली. म्हणजे आता काय मला किडनॅप करायचा विचार आहे काय? विठाला विठाला. म्हणजे एवढ्या श्रीमंत माणसाच्या गोष्टी सामान्य ज्याला आपण भिकारी म्हणू अशा माणसासमोर आणि एवढे श्रीमंत माणसाच्या गोष्टी सांगून उपयोग काय? सगळ्यांना उपयोग होत नाही. पण एखादा चहा देणारा, चहाच्या टपरीवर असणारा सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. एखादा होऊ शकतो.
थोरा मोठ्यांच्या गोष्टी ऐकल्यानंतर सांगता येत नाही कोणावर काय परिणाम होईल. एखादा मनुष्य पुढे धकू शकतो, सगळे कसे धकतील? मग का धकणार नाही? कारण त्यांच्या ज्या पायऱ्या आहेत, त्यांचं जे काही क्रमण आहे ते ज्याला साधलं त्याला साधलं. त्याप्रमाणे त्रेतायुगातलं हे वर्णन आहे. पण त्रेतायुगातलं जे रामराज्य आहे तसा आनंद तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावा हे तर आपल्याला मनातून वाटतं. कोणाला वाटत नाही सांगा तुम्ही आपलं जीवन आनंदी असावं म्हणून? मज लागी दुःख व्हावे ऐशे कोणी भाविना जीवे. माझ्या जीवनामध्ये दुःखाचे डोंगर कोसळावे, मला पदोपदी दुःख व्हावं असं कोणाला वाटतं सांगा? कोणालाही वाटत नाही. सर्व लोकांची जी धडपड असते ती सगळी सुखा करताय. दुःखादुद्भिजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. सगळ्या माणसाची धडपड आहे आपल्याला सुखी जीवन जगलं पाहिजे. असं कोणीही मनुष्य म्हणत नाही की मला चांगली फणफणून ताप येऊ दे, मी 1.25 किलो पेढे वाटे. असं कोणी देवाकडे नवस करणारा मनुष्य आहे का सांगा तुम्ही? म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुणापासूनही दुःख नसलं पाहिजे. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपले जे असले पत्नी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, परिवार आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आपल्याला असणारे काही शेती बाडी वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या आपल्याला सुख देणाऱ्या असल्या पाहिजे. समाज आपल्याला सुख देणारा असला पाहिजे, समाजामध्ये आपला आदर असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी माणसाला मनातून आपल्याला हव्या असं वाटतं, पण त्या मिळत नाही. मिळत नाही म्हणजे याचा अर्थ त्या बाजूच्या लोकांचं काही चूक आहे असं मुळीच नाही. असं मुळीच नाही. याचा तो अधिकार नाही. यानं ते करण्याकरता काही प्रयत्नच केलेला नाही. विठ्ठल याच्या मनाची बैठक फार महत्त्वाची असते. आपलं जीवन सुखी होण्याकरता मनाची बैठक. कारण सगळं जे काही सुखदुःख असतं ते सगळं आपल्या मनावर अवलंबून असतं. नायम जनो मे सुखदुःख हेतुर यद्यत त्या ठिकाणी नायम जनो मे सुखदुःख हेतुर 23व्या अध्यायामध्ये भागवताच्या 11 स्कंदामध्ये 23वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये कदरी आख्यान आहे. तर त्याच्यामध्ये त्या कदरीच्या मुखातून त्या अवंती नगरीतला तो ब्राह्मण आहे आणि त्याच्या मुखातून हे शब्द निघालेले की आपल्याला दुःख देणारं जर कोण असेल तर केवळ आपलं मन आहे. पण मनाची बळकटी करणं फार गरजेचे आहे. आणि आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला इतराकडून दुःख आहे. तर त्यांनी फार खुलासा सुंदर दिला आहे. नायम जनो मे सुखदुःख हेतु. जनामध्ये सगळं आलं. भाऊ बहीण, बायको, मामा मामी, काका काकी, काय असं नसेल ते, आजोबा आजी, काय नसेल ते, असं नसेल ते, सगळं परिवार कशामध्ये आला? जनामध्ये आला. पण या जनापासून मला मुळीच दुःख नाही. नायम जनो मे सुख दुःख हेतुर न देवतात्मा गृह कर्म काला. मला कोणत्याही देवापासून दुःख नाही. हे जे इंद्रचंद्रादी वगैरे जे देव आहेत हे सगळे आपल्या इंद्रियावर अधिष्ठात्री देव असतात. हो, त्यांच्यामध्ये चालू असतं ते. प्रत्येक देवाचं एकमेकाची मदत करणं, एकमेकाला कधी कधी ते रागबन करीत असेल पण त्याच्याशी आपला काय संबंध येतो? काही अग्निदेवता आहेत, मुखामध्ये अग्निदेवता आहेत, त्या हातामध्ये इंद्रदेवता आहेत. आता हाताने एखादं असं लागलं तर त्या इंद्रानं अग्नीला दिलेलं दणका आहे. मग एखाद्या वेळेस त्याचा हात पण पोळतो, मग अग्नीनं त्याला दिलेला चटका आहे. असं होऊ शकतं. त्याचं काय? मग त्या देवता ज्या आहेत त्यासुद्धा मला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाही. आणि इंद्रिय तर देतच नाही. तो तर केवळ आपल्या डोक्यातला भ्रम आहे की इंद्रिय देव आपल्याला मागं लागतात आणि ते आपल्याला निवत बोना वगैरे मागतात. त्याच्या तर तुकोबाराय फार विरोधात आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते.
आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. म्हणून यांच्यापासून मुळीच दुःख नाही. न देवतात्मान ग्रह कर्म काला. हा आपले जे नवग्रह आहेत ते सुद्धा आपल्याला दुःख देत नाही. त्या ग्रहामध्ये युती नाही कोणाकोणाची. काही काही विरुद्ध पक्षातले ग्रह आहेत. शनी आहे, बुध आहे, मंगळ आहे, शुक्र आहे. त्यांच्यात मेळ नसेल पण त्याच्यापासून आपल्याला काही तसं फारसं दुःख नाही आहे. असे हे ग्रह दुःख ते सुद्धा नाही. माणसाला वाटत असतं माझं ग्रह मान बरोबर नाही, पण तुझी जर मनाची बळकटी असली तर तुला ग्रह पण काही करत नाही. ग्रह कोणाला त्रास देतात? ज्याच्या मनामध्ये काहीतरी किंतु परंतु आहे त्याला ग्रह त्रास देतात. तर एक मनुष्य एक म्हणला, एका ब्राह्मणाकडे गेला, म्हणले महाराज मा जरा पहा तरी लय ताप आहे डोक्याच माग. मग त्यांनी म्हणले तुला काहीतरी मंत्र वगैरे करून तुला थोडी शांती वगैरे करावं लागेल, होम करावं लागेल आणि त्याला 2000 रुपये खर्च येईल. तो म्हणला माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग आता ब्राह्मण म्हणले थोडे ॲडजस्टमेंट केली, म्हणजे 1000 रुपये तुझं काम करू. तो म्हणले 1000 रुपये पण नाही माझ्याकडे. मग त्यांनी बरं डोकं खाजवलं. म्हणजे 500 दे बॉ, 500मध्ये तुझं काम करून टाकू. तो मला मी 500 जर माझ्याकडे असतील मी तुमच्याकडे कशाला आला? माझ्याकडे 500 पण नाहीत रुपये. यांच्या लक्षात आलं की याच्याकडे काहीच नाही. म्हणले 100 रुपये. म्हणले ते पण नाही. मग तू बिंदास जा. म्हणले तुला शनी काय करणार? शनी तो आहे नादल कशाला लागेल भिकाऱ्याच्या? विठ्ठल विठ्ठल. न देवतात्मा ग्रह कर्म काला. हा काळ सुद्धा आपल्याला दुःख देत नाही. हा जो काळ आहे, बरेच लोक म्हणतात काळ म्हणलं का मृत्यू. हो काय मारत तू? पुढे या. काही काही माणसं म्हणत असतात की काळापासून आपल्याला भय आहे. काळ फार उपकारी आहे. काळाला तुम्ही कसं काय म्हणता की काळ चांगला नाही म्हणून? एखादं एकदम जर्जर झालेलं शरीर आहे आणि ते शरीर काळानं खाल्लं, तो मनुष्य मेला, तर त्याला काळ दुसरं शरीर देतो. काळ त्याला चांगलं दुसरं शरीर देतो. मग ते कोणत्या त्याच्या भावनेप्रमाणे त्याच्या वासनेप्रमाणे मिळत असं. पण मला सांगा, एखादा जुना पुराणा कपडा आणि तो एखाद्याने घ्यायचा आणि तुम्हाला कोरा करकरीत द्यायचं, हे चांगलं का वाईट? हे काम काळ करतो. काळाचं हे काम आहे. वासांशी जीर्णानी जैसे जीर्ण वस्त्र सांडली चैतन्यनाथे. आता हा काय वाईट का चांगला सांगाल? एखादा खूप थकलेला आहे. बरेच लोक इतके परेशान असतात, शरीर थकलेलं असतं, 70-80 वर्षाचं वय, दिसत नाही, ऐकू येत नाही, घरातले लोक नीट पाहत नाही, कारण फुकटछाप माणसाला काही किंमत नाही राहत. संसाराचा हा नियम आहे. जो मनुष्य कमावणार आहे त्याच्या पुढं करणारे संसारातले लोक असतात. जर किंवा एखादी जबरदस्त पेन्शन तरी पाहिजे. एखाद्या म्हाताऱ्याला जर वाटत असलं आपल्याला सगळ्यांनी विचारावं तर त्याला कमीत कमी 50,000 रुपये पेन्शन पाहिजे. मग बाबा तुम्हाला चहा कशी आवडते, कडक का कशी? हो, ते म्हणाल तसं करून देते. फक्त तुम्ही महिन्याला सही हाना बस आणि ते पैसे आमच्याकडे द्या. मग बाबाची व्यवस्था खूप. पण बाबाला पेन्शनच नाही. असा तरी काम सोड बाबा, बेकामी. त्याला संसारातले लोक विचारित नाही. अशी स्थिती आहे. म्हणजे स्वार्थमूलक सगळ्या गोष्टी असतात. विठाल विठाल. मग अशा दुःखदायी अवस्थेमध्ये जर तो मृत्यू झाला आणि काळानं त्याला नेलं आणि त्याला जर पुन्हा दुसरं नवीन शरीर मिळत असलं तर काळापासून आपल्याला दुःख कसं आहे सांगा? म्हणणं देवतात्मा ग्रह कर्म काला. हा फक्त मन परम कारण मामनंती. केवळ मनुष्य सुख दुःख कशानं होतं? त्याला मनाने होतं. म्हणून मनाची बळकटी ज्याची झालेली आहे त्याला कलियुगामध्ये सुद्धा रामराज्यच आहे. विठ्ठल विठ्ठल. जो
अवधूत दुखिया, अवधूत दुखिया, दुखिया धनरंकारे, कहत कबीरा वो नहीं दुखिया, जिन्हें मन कुजितारे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो। कबीरदाजी म्हणतात, कहत कबीरा वो नाही दुखिया, तो मनुष्य दुःखी नाही ज्याने मनाला जिंकलेला आहे. म्हणून कुणाला असं वाटेल व जगद्गुरु तुकोबार आहे, त्रेतायुगाचं वर्णन कलियुगात कसं काय करू लागलेलं आहे. मग त्रेतायुगाचा आनंद कलियुगामध्ये सुद्धा प्राप्त करून घेता येतो, एवढ्यासाठी त्याचा उल्लेख तुकोबाराय करतायत की त्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये काय अवस्था होती त्याचं वर्णन पहिल्या कडव्यामध्ये महाराज करतायत. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. तुकोबाराय म्हणतात आम्हाला काय ऊन आहे, रामराज्य झालं. म्हणजे याचा अर्थ रामराज्यामध्ये सुद्धा तुकोबाराय होतेच. अंगदाच्या रूपानं जगद्गुरु तुकोबाराय रामराज्यामध्ये सुद्धा होते. तिथला जो आनंद जगद्गुरु तुकोबारायने उपभोगलेला आहे. म्हणून काय उणे आम्हासी असं ते म्हणतात छाती ठोकपणे, आम्हाला काही उणं नाही. रामराज्यामध्ये धरणी धरी पिकं गाई ओळल्या म्हैशी. धरणीमध्ये या भूमीमध्ये खूप भरघोस पिकं यायची. ते ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, मक्का असेल, ज्या आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत, भाजीपाला वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये यायच्या. आणि आता सध्या कलियुगामध्ये आपण धरतो अंदाज एक आणि होतं एक. शेतकरी शेतातून जाऊन आला तर 100 पोते मोजून एक दाना कमी नाही भरणार एवढी ज्वारी होईल यावर्षी. मग 10-15 दिवस पाऊस ताणून धरतो. दुसऱ्या चक्राला म्हणतो नाही 100 तर 50 तर नक्की, 50 तर कुठंच नाही गेले. पुन्हा 4-8 दिवस ताणाताणी झाली, 25 पोते व्हायचा अंदाज आहे. मग ते काढायच्या वेळेला पुन्हा म्हणतो काय लक्षात ध्यानात आहे ना 20 पोते होते का नाही. मग ज्या वेळेला ते काटल्या जातं, त्याची खळं केल्या जातं, त्यावेळेला म्हणतो आता 10 पोते भरतील. आणि ज्या वेळेला माप लावलं त्यावेळेला 5 पोतडे भरतात आणि त्याच्यात असतो बटाईतदार. त्याचं कारण काय, ते रामराज्य नाही.
रामराज्याने आपलं राज्य आहे. कलियुगामध्ये 90% भूताचंच राज्य आहे. भूतच आहेत लोक नुसते, म्हणजे तामशी लोक जास्त आहेत. भूत म्हणजे एकदम असे नका समजू, ते वेगळे, म्हणजे तमगुणी लोक आहेत तेच भूत. मग त्याच्यामुळं आपल्याला काय माल येणार आहे. रामराज्यामध्ये धरणी पिकं असे पिकं दिसायचे. पुन्हा त्याच्यात रामराज्यामध्ये शिपणी नव्हती, फवारणी ज्याला म्हणतात. कोणत्याच पिकावर फवारणी करायचं काम पडत नव्हतं. लागलं तर तुम्ही मला येऊन भेटा, मी तुम्हाला. आता एवढ्या फवारण्या करून बी आपलं पीक टिकल म्हणून भरोसा नाही. रामराज्यामध्ये किडे नव्हतेच. त्रेतायुगामध्ये किडेच नव्हते बा. आता कलियुगामध्ये लई किडे झालेले, इतके किडे मारायच्या कामाचेच. त्यांना मारल्याशिवाय पीक हातातच येत नाही. इतकं ते छान त्रेतायुग होतं. धरणीमध्ये भरपूर धरी पिकं, गायी ओळल्या म्हशी. भगवान रामचंद्र प्रभू राज्यावर बसले, आटलेल्या गायी पुन्हा दूध द्यायला लागल्या. वळल्या याचा अर्थ वळल्या वेगळा शब्द आहे. काही लोक म्हणते वळल्या म्हणजे गायी वाळल्या, म्हशी वाळल्या. ते गुर्राखी नाही का, आमच्या गायी गुर्राखी वळीत असतो, ते वळल्या शब्द नाही, ते वळल्या म्हणजे ज्या आटलेल्या गायी होत्या त्या पुन्हा दूध द्यायला लागल्या. आटलेल्या म्हशी होत्या त्या पुन्हा दूध द्यायला लागल्या. कधी? प्रभू रामचंद्र राज्यावर बसलेलं. रामराज बैठे त्रैलोका, हर्षित भये गये सब शोका. रामराज बैठे त्रैलोका, हर्षित भये गये सब शोका. बैरु न कर काहू सन कोई, राम राज विषमता खोई. सगळे माणसं आनंदी झाले, हर्षित भये. पुन्हा बैरु न कर काहू सन कोई, कोणीच कोणाशी वैर करत नव्हतं. आता कोणाचंच कोणाशी बनत नाही. एका कुटुंबातल्या लोकांना सुद्धा कुठं कुठं खटकीचे. आमचं बऱ्याच दिवसापासून बोलणं बंद आहे. जास्त काय सांगावं, नवरा बायकोचं सुद्धा खटकू राहिलं. ते म्हणते आमच्या 6 महिन्यापासून भाषण बंद. काही आणायचं असलं तर चिठ्ठीवर लिहून त्याच्या उशाखाली ठेवावं लागतं. इतकी खटकी. नवऱ्याने एकदा ड्युटीला लवकर त्याला जायचं होतं तर चिठ्ठी लिहून बायकोच्या उशाखाली ठेवली की मला 4 वाजता उठेव म्हणून. त्या घड्याळ नव्हतं, अलार्म नव्हतं, त्यांनी लिहून ठेवल्यात, बोलायचं नाही. मग त्यांनी वाचली, ती बरोबर 4 वाजता उठली, चिठ्ठी लिहिली, 4 वाजले उठा. किती ठेवून विठाला. ही गंमत नाही, ही परिस्थिती आहे. आजची ही परिस्थिती आहे. तुम्हाला वाटेल बघ काहीतरी हास्य विनोद आहे, मुळच नाही. पण रामराज्यामध्ये बैरु न कर कोण को अहिंस नको ही. रामराज विषमता खोई. विषमता नव्हतीच रामराज्यामध्ये. सगळेला सारखं मानत होते, कोणाचा अनादर होत नव्हता, काही नाही. सगळे माणसं सुखी होते रामराज्यामध्ये. दैहिक दैविक भौतिकता रामराज नहीं काहुई व्यापा. नहीं दरिद्र को दुखी न दीना, नहीं को आबुधन लक्षण हीना. अल्प मृत्यु नहीं कवनी पीरा, सब सुंदर सब बिरुज शरीरा. काय ते रामायणामध्ये वर्णन केले रामराज्याचं. दैविक भौतिक तापा. अधिदैवी, अधिभौतिक, आध्यात्मिक कोणतेच दुःख लोकाला नव्हते.
आध्यात्मिक दुःख म्हणजे नाना प्रकारचे आजार होणं, याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. शारीरिक आध्यात्मिक दुःख, कुठं छाती दुखतं, कुठं गुडघे दुखतं, कुठं डोके दुखतं, कुठं डोळ्याला चष्मा, तर कुठं काही चालू, कोणाला कशाचं दुखणं, कोणाला कशाचं दुखणं. आणि हे सगळ्या घरातले दुखणे पाहून चांगल्या माणसाला आलेलं दुखणं, हे असं कलियुगामध्ये. पण तिथं त्रेतायुगामध्ये नाही. आध्यात्मिक दुःख नव्हतं, आधी भौतिक दुःख नव्हतं, म्हणजे आजूबाजूनं भौतिक याच्यानं दुःख होणं मुळीच नव्हतं. वाघसिंहापासून दुःख नव्हतं. बैरून कर का हुसन कोई. वाघसिंहसुद्धा आपले आक्रोशपणा, आपली उग्रपणा दाखवत नव्हतं रामराज्यामध्ये. असा माणूस जरी जवळून गेला तरी बिबट्या त्याला काही करीत नव्हतं. असा माणूस एखाद्या बिबट्याजवळ जाऊन जर बसला, उभा राहिला, तरी त्याला काही करीत नव्हतं. हे रामराज्याची स्थिती आहे. मग काय, कशाचं दुःख नाही. आधी दैविक ताप नाही, अतिवृष्टी नाही, अनावृष्टी नाही, जास्त ऊन नाही, जास्त थंडी नाही, आपल्याला आनंद होईल एवढं तर सगळं वातावरण होतं. म्हणून वर्णन केलं की दैहिक दैविक भौतिक तापा, रामराज नाही का होई व्याप. नहीं दरिद्र को दुखी न दीना, नहीं को आबुधन लक्षणहीना. कोणी गरीब माणूस नव्हतं, नाही दरिद्र, कोणी दुःखी नव्हतं, कोणी दीन नव्हतं, कोणी मूर्खानंद माणूस नव्हतं. आबुध म्हणजेच मूर्ख. काही माणसं जसे मूर्खानंद असतात ना, की त्यांना काही अकलीचा पत्ता नसतो, असे लोक रामराज्यामध्ये नव्हते. एका माणसाची सुटकेस चोरीला गेली तरी ते हसतच होतं. म्हणे का मग हसू राहिला, माहीत सुटकेस चोरीला गेली, मग हसतो का म्हणून. म्हणजे गेली तर गेली, किल्ली तर माझ्याकडे आहे ना, किल्ली माझ्याकडे म्हणा. याला काय म्हणायचं, मूर्ख. तसे रामराज्यामध्ये नव्हते. नाही कोई अबुधन लक्षणहीना, असे लक्षणहीन माणसं, हो, असे रामराज्यामध्ये नाही. ते पुढे बी आपले तंबाखू चोळून राहिले, बिड्या उडू राहिले, गुटके खाऊ राहिले. सतत काही लोक असे मुलं पाहतो आम्ही, सतत तोंडात बोकणा भरलेला, बॉल मारत बॉल असे करतात. ते तसे माणसं तिथं नव्हतेच रामराज्यामध्ये. आता हे सगळे नमुने तुम्हाला कलियुगामध्ये दिसतील. त्याच्यात नव्हतं. नाही दरिद्र को आबुधन लक्षणहीना, अल्पमृत्यू नाही कवनीव पीरा. रामराज, हो, त्या अल्पमृत्यू नाही कवनीव पुरा, सब सुंदर सब बिरुज शरीरा. कोणाचा अल्पमृत्यू होत नव्हता. ते कोणी 15 वर्षातच मेलं, कोणी लग्न झाल्यात मेलं, असं कधीच घडत नव्हतं. अल्पमृत्यू होत नव्हता, कोणाला कशाच्या पीडा नव्हत्या. सगळे लोक दिसायला सुंदर होते. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं असं पाहण्याचे याचे कार्यक्रम नव्हते. लग्न करायचं म्हटलं की नुसतं तोंडी बोलणं, ही आमची मुलगी करा, काही बघायची गरज नाही, ती सुंदरच, असं काम होतं महाराज. या मुलाला मुलगी देऊन टाका, दिली, सगळेच चांगले होते सगळे. हे सगळं रामराज्यातलं वर्णन भगवान या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा सांगतात की झाले रामराज्य काय उणे आमाशी. कोणत्याच गोष्टीची उणीव नाही, कोणत्याच गोष्टीची त्रुटी नाही. धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. आणि तिथे सगळे माणसं आनंदी असल्यामुळे त्यांच्या मुखामध्ये रामनामाचं अखंड चिंतन चालायचं. ती गोष्ट दुसऱ्या कडव्यामध्ये वर्णन आहे. राम बेळो बेळा आम्ही
बढिया. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे, दळिता कांडिता जेविता गे बाये. रामराज्यामुळं सगळेजण सुखी झाले आणि त्यामुळं सर्वजण प्रपंचातला रामरगाडा जो आहे त्याच्यात फसण्याच्या ऐवजी प्रपंचामधल्या कामामध्ये त्यांनी राम म्हणायला सुरुवात केली. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हे प्रपंचातले काम आहे. दळिता कांडिता, अगोदर दळण घरी दळत होते ना, मोठे मोठे जाते राहायचे, ते महिला बसायचे ते जे दळायला. म्हणजे दळायच्या अगोदर एक ते खुंटा जो आहे तो बळकट आहे की नाही तिला बघावं लागायचं. कारण तर जर एखाद्याला ती पाहिलं नाही, जर असं करायला गेली ना एखादं कपाळावर बसू शकतो. म्हणून त्या ठिकाणी अगोदर खुंट बळकट करायचा, नंतर ते धान्य बाजूला घ्यायचं. आम्ही स्वतः हे दृश्य बघितलेलं आहे. आमच्या आजी आहे, आमच्या आई आहे, त्या अशा दळायच्या. नंतर हे गिरण्या सुरू झाल्या आणि गिरण्या सुरू झाल्यापासून माणसं दळायला लागले. माणसं दळायला जायला लागले. हो, माणसाला तसं ते शोभत नाही कुठचाल म्हणून दळायला, ते जास्त करून माणसं जायला लागली. तर अशा प्रकारचं हे दळिता दळताना सुद्धा राम 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 श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारचे म्हणाय. कांडिता ते साळी काढणं वगैरे, दळिता कांडिता जेविता गे बाये, हे 3 कर्म याच्यामध्ये सांगितले. दळणं काढणं जेवणं, त्याच्यात संसारातले सगळे कामं आले. हो, जेवण करायचं म्हटलं तर स्वयंपाक आला. जेविता म्हणजे काही मनुष्य उठल्या उठल्या एकदमच जेवायला बसू शकतो का? म्हणजे स्वयंपाकाचं ते सगळं करणं आलं. मग स्वयंपाक करता करता सुद्धा रामकृष्ण राम 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 असं म्हणत राहायचं सगळे कामं. पण ठीक आहे, जेवण करून नुसतं जमतं का? म्हणजे भांडे घास का नुसतं जेवण करून मोकळं होतं का? भांडे आपोआपच घासून बिसून लगेच जे थल्ले तिथे लागते का? सांगा. म्हणजे भांडे घासताना सुद्धा राम 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 सगळं सतत चिंतन अशा प्रकारचे ना. बरं, आंघोळ केल्याशिवाय जेवता येतं का? आंघोळ केल्याशिवाय जेवू नये. आंघोळ करायचे म्हणलं तर कपडे धुणं आलंच. म्हणजे कपडे धुताना सुद्धा त्याच्यामुळं त्यांना आनंद जास्त होता. तर आता आपण घराघरामध्ये आपण हे सगळं करताना काय करत असतो? कारण कसं आहे, हे कीर्तन म्हणजे आपले पेपर आपणच उघडायचे ना, आपणच किती मार्क पडते बघायचे. की सकाळी महिलांनी आपलं पेपर उघडायचं, आपण झाडू काढताना काय करतो, स्वयंपाक करताना काय करीत असतो, हे सगळं आपण बघायचं. एकीकडं मालिका चालू, एकीकडं स्वयंपाक चालू. त्या मालिकेत कोणाचं काही झालं तर लगेच हिला दुःख, आगा गा गा गा. असं व्हायला नव्हतं पाहिजे. लगेच एखादा मनुष्य त्याच्यात एखादी बाई येते ना, काही काही चुकीचं काम केलं लगेच काय अवदास आहे, अमुक आहे तमुक आहे, हिनं लगेच सगळं हे केलं ते केलं. आणि त्या मालिकेतल्या मधल्या जेवढ्या मोठ्या टिकल्याच्या बाया आहेत त्या सगळ्या घाग राहतात. कोणती मालिका घ्या, ज्या बाईला मोठी टिकली ती बाई घाग, ते पार्ट तसं राहतं. विठाला म्हणजे याचा अर्थ मी मालिका पाहतो असं नाही बरं. मी तुम्हाला एक सांगू राहिलो, ते आपला अभ्यास आहे त्या गोष्टीचा म्हणून सांगतो. पाहिलं बिलं काही नाही, असं अंतर्ध्यानानं कळतं मला. ते मी स्वतः पाहत नसतो. हे सगळे कर्म जे आहेत, हे सगळे कर्म करताना आपण काय करतो त्याच्यावर त्याची फलश्रुती आहे. रामराज्यामध्ये सगळे कर्म करताना, जेवताना, काढताना, झोपताना, धुणं धुताना, सगळे कामं करताना राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे. कृष्ण चरित्रामध्ये सुद्धा जे वर्णन आहे, या दोहने वहनने मथनोपलेप प्रेंख्यंखनार्वरुदितो क्षणमार्जनादो गायन्ति चैनमनुरक्त धियो श्रुकण्ठ्यो धन्याव्रज स्त्रिय उरुक्रमचित्तयानाः. तिथं सुद्धा तेच वर्णन आहे. त्याप्रमाणे या रामराज्यामध्ये सगळेजण दयिता कांडिता जेविता गे बाये. त्यामुळं त्यांच्या दुःखाचा लेशसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नव्हता, जागृतीमध्ये नव्हताच नव्हता, पण स्वप्नात पण नाही, असं 3ऱ्या कडव्यामध्ये वर्णन.
स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम राज्यामध्ये जागृत अवस्थेमध्ये तर कोणीच दुःखी नव्हतं, पण स्वप्नात सुद्धा दुःख. आता सांगा, स्वप्न कोणते पडायचे ते काय आपल्या हातात आहे का? स्वप्नात सुद्धा असं कोणी गॅरंटी देऊ शकतं का ही गोष्ट माझी स्वप्नात सुद्धा होणार नाही? काहीच नाही. आपल्याला काय स्वप्न कोणतं पडेल काय म्हणून, पण तिथे गॅरंटीने लोक बोलायचे की आम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख नाही. दुःखाचं स्वप्नसुद्धा पडत नव्हतं, असं ते रामराज्य होतं. आणि ते सुख आपल्याला पाहिजे तर तिथल्या काही गोष्टी आपण घेणं गरजेचं आहे ना. रामराज्यात त्या गोष्टी आपण जर नाही घेतल्या, पहिली गोष्ट रामराज्यामध्ये कोणीच खोटं बोलत नव्हतं. सत्यम ब्रूयात, सगळे राजे महाराज सत्यवादी होते. शिबिदधीची हरिचंद नरेशा, धर्म हेतु सय कोटी कलेशा. हरिश्चंद्र राजा, दशरथ राजा, अज राजा, रघुराजा, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाई बरु वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाई बरु वचन न जाई. प्राण गेला तर हरकत नाही, पण शब्द जाता कामा नाही. अहो, तुम्ही थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला हनुमानजी प्रभू रामचंद्रांची लक्ष्मणाची भेट झाली तर हनुमानजीनं विचारलं, तुम्ही इकडं रानावनात कशाला आलात? कठीण भूमी कोमल पदगामी, कवन हेतु विचारे भुवन स्वामी. कशासाठी तुम्ही आलात? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, कौशलेश दशरथ के जाये, हम पितु बचन मानी बनाये. काय किती सुंदर उत्तर दिले की आम्ही कौशलेश दशरथ राजाचे मुलं आहोत आणि आमच्या पित्यानं दिलेला जो शब्द आहे तो शिरसा वंद्य करून तो शब्द खरा ठरावा म्हणून इथं आम्ही आलो. म्हणजे वडिलांनी दिलेला शब्दसुद्धा मुलगा इकडं तिकडं होऊ देत नव्हता, तर स्वतःचा शब्द इकडं कसा होईल? म्हणून प्राण जाई बरु बचन न जाई. आणि हमकुल सदा, हमकुल रीती सदा चली आई, बचन जाई बरु प्राण न जाई. आपला उलटा कार्यक्रम. आपण तर असे म्हणणारे रात गई बात गई, आणि ते कसं काय सुख मिळेल? रामराज्यातल्या गोष्टी कशा होत्या? सत्य बोलणं, एक पत्नी व्रत होतं. आता माणसं बरेचसे एक पत्नी व्रत आहेत, पण एखाद्या परस्त्रीकडं, सुंदर स्त्रीकडं ते बघतात. हे कलीचा दोष आहे, कलीचा दोष आहे. रामराज्यामध्ये आपल्या स्वपत्नीला सोडून दुसऱ्या पत्नीकडे कधीही ते आपली भगिनी, आपली माता, आपली कन्या म्हणून बघत होते. तसं या कलियुगामध्ये नाही आहे ना. कलियुगामध्ये तसं नाही आहे. कलियुगामध्ये भ्रष्ट झालेले लोक जास्त आहेत. आता हे जे तुमचे लव्ह मॅरेज वगैरे होतात हे फार काही चांगली गोष्ट थोडीच आहे. लव्ह मॅरेज म्हणणं वर्णसंकर आहे. ते संकरो नरकायैव कुलघ्नानाम. हां, फार धोक्याचे सिग्नल आहेत.
लव्ह मॅरेजमध्ये हे जे कोणत्याही जातीची मुली करायची, कोणत्याही जातीचा मुलगा आहे, हे सगळं कलियुगामध्ये रामराज्यामध्ये असं लव्ह मॅरेज वगैरे होत नव्हतं. कोणीच कोणाकडं वाईट दृष्टीने बघत नव्हतं. सगळ्या मर्यादा होत्या तिथे, सगळ्या मर्यादा होत्या रामराज्यामध्ये. परस्त्री मात समान, स्वप्नात कधी खोटं बोलायचं नाही. प्रभू रामचंद्र धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहता, हे रामराज्यामध्ये होते. धर्मामध्ये तत्पर लोक होते. मुखामध्ये साखर वेका काय एवढे गोड बोलायचे. दानामध्ये खूप उत्साह होता, खूप दानधर्म वगैरे करायचे. हे अनेक गोष्टी रामराज्यामध्ये होते. पण रामराज नभगे ससुनू, सचराचर जगमाई, काल कर्म स्वभाव गुण, कृतदुःख का होई नाही. हे काकवसुंडीजी गरुडाला सांगतात की हे गरुडा, रामराज्यामध्ये काळ, कर्म, स्वभाव, गुण यांच्यापासून कोणालाच दुःख नव्हतं. कोणताच काळ त्याला दुःख देत नव्हता. कोणत्याच कर्म असे नव्हते की जे दुःखाला कारणीभूत ठरतील. कोणाचाच असा स्वभाव नव्हता की भांडणं पेटतील म्हणून. आता सगळे माणसं कुटुंबात राहतात, पण एकमेकाच्या स्वभावाला जाणून प्रत्येकाला माहीत असतं याचा स्वभाव असा आहे, त्याचा स्वभाव तसा आहे. म्हणून तर घरामध्ये म्हणतात हे पहा तू त्याच्या नादी लागू नको, तुला माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे. काही काही महिला म्हणतात आमच्या मालकाचा असा स्वभाव आहे, वीस त्याला हातात घ्यावा, पण त्यांच्या नादीने एकदा ते भडकले ना मग काय बोलतील त्याचा नियम नाही. ते स्वभावापासून कोणाला दुःख नव्हतं. काल कर्म स्वभाव गुण, हे रजोगुण तमोगुण तिथे काही दुःख देत नव्हते. सद्गुणी लोक होते सगळे. म्हणून रामराज्यामध्ये आनंदी आनंद होता. म्हणजे कोणाला स्वप्नात दुःख नव्हतं. कोण स्वप्नीही कोणी दुःख न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. नामाचा गजर असल्यामुळं कळी काळाला भीती निर्माण झाली होती आणि त्यामुळं त्या सगळ्या अयोध्येच्या नगरीचे लोकांना जन्ममरणाचं दुःख संपून गेलं होतं. असं शेवटच्या कडव्यामध्ये वर्णन आहे. दुःख मने रामे सुख दिधल्या, तुम्ही थोडंसं एकदा मनामग म्हणतो एखादा आला
मने राम चरण सुखदाय राम चरण सुखदाय भज मन राम चरण सुखदाय जही चरणन की विमल पादुका भरत लय लवलाई सोई चरण केवट धोइलीन सोई चरण केवट धोइलीन तव हरि नाम चलाय भज मन राम तुका म्हणे रामे सुख दिले आपुले कया गर्भवासी किंवा गर्भवासा येणे जाणे खुंटले. भगवान रामचंद्र पुन्हा आपलं सुख दिलं म्हणजे प्रत्येकाला राम करून टाक. भगवंतानं कोणामध्येही वेगळेपणा ठेवला नाही म्हणून पूर्ण अयोध्या नगरी वैकुंठ धामाला गेली, परमधामाला प्राप्त झाले सगळे अयोध्येतले लोक. हे रामप्रभूचं देणं आहे. म्हणजे सुख दिले आपुले, आपल्याकडचं जे काही महत्त्वाची गोष्ट आहे ती कोणी कोणाला देत नसतं आणि स्वार्थी लोक तर कधीच देत नाहीत. हो, आपल्याकडे जे काही असेल ते स्वार्थी लोक देत नाही अशी गोष्ट आहे. पण त्या रामराज्यामध्ये स्वार्थ नव्हता. प्रभू रामचंद्रांचा सगळ्या प्रजेवर खूप मोठं प्रेम होतं, खूप दयाभाव होता. त्यांना सगळ्यांना रामरूप केलं भगवंताने. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. सगळ्यांना जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त केलं. तसं त्रेतायुगामध्ये जसं घडलं तसं जर आपल्याला वाटत असेल की या कलियुगामध्ये रामराज्य यावं तर रामराज्यामध्ये असलेल्या गोष्टीचं पालन आपल्याला करावं लागेल. खोटं बोलणं सोडून द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पालन करायला पाहिजे. तिथे ज्या ज्या गोष्टी होत्या त्याप्रमाणे आपण आमचं जर वर्तन केलं तर आत्तासुद्धा रामराज्य भोगू शकतो. साधू संतांनी रामराज्य भोगलं. तुकोबाराय कलियुगातले, पण तुकोबारायांच्या जीवनात रामराज्य होतं. म्हणून तर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे कोण. तुकोबाराय बघायला गेलं तर भंडारा डोंगरावर होतं, पण आनंदी जीवन होतं. आनंदी जीवन होतं. काही त्यांना तीळ मात्रही संसाराचा लेप नव्हता. खूप आनंदामध्ये ते तुकोबाराय. त्याचं कारण असं की त्यांनी आपलं जीवन हे राममय करून घेतलं होतं. अहोरात्र प्रभूचं चिंतन करणारे होते आणि तुकोबाराय सगळे प्रभू रामचंद्रांच्या आचाराचं पालन करणारे होते. तुकोबारायकडे सुद्धा एक स्त्री गेली होती वाईट भावनेनं. तुकोबाराय जो तिथं भंडारा डोंगरावर गेली होती तिथं कोणी नव्हते, तुकोबाराय एकटेच होते. आणि ही स्त्री जी गेलेली आहे ती हावभाव कटाक्ष करून तुकोबारायला आपल्या जाळ्यामध्ये फसवत होती. हो, पण तुकोबाराने त्या स्त्रीला पाहून हात जोडले. म्हणले पराव्या नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार तरी काय इतर लोक थोडे. तुकोबाराय म्हणतात बाबा आम्ही विष्णुदास आहोत, आम्ही अशा प्रकारचं कुकर्म कधी जीवनामध्ये सुद्धा करणार नाही. हे जे आचरण आहे म्हणून ते रामराज्य आहे. आपण म्हणतो छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आनंद कसा काय निर्माण झाला, कारण स्वतः महाराज आचरण शुद्ध होते. महाराजांचं आचरण फार छान होतं.
त्या कल्याणच्या काही सुभेदाराची कुठली एक सून एका जणाने आणली होती, त्या सुभेदारानं सुंदर होती म्हणून महाराजांना देण्याकरता त्यांनी उचलून आणली होती. तर महाराजांनी त्याला दंडित केलं. तुला कोणी सांगितले म्हणले असले उद्योग, तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी असा विकल्प कसा काय निर्माण झाला की ही सुंदर स्त्री महाराजाला देऊ म्हणून. त्या आलेल्या स्त्रीला तिची ओटी भरली, तिचे सुंदरपैकी तिला कपडे दिले, साडी काय असेल ते सगळं दिलं आणि तिच्या घरी रवाना केलं आणि त्याला शिक्षा केली महाराजांनी की असला माणूस आपल्या राज्यामध्ये कामाचा नाही. म्हणजे हे जे राजे होते काही सामान्य होते का? छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानाचेच वैरी नव्हते, फक्त वाईट वृत्तीचे वैरी होते. बरेच लोकांना असं वाटतं की बाबा ते मुसलमानाचे वैरी होते, असं नाही. असं जर म्हणावं तर त्यांना मुसलमानसुद्धा मदत करायला होते. त्या याच्यातून आग्र्याहून सुटका केली त्यावेळेला कोणाची मदत झाली त्यांना माहिती आहे तुम्हाला इतिहास. अशा प्रकारे ते काही त्यांचे वैरी नव्हते, ते कोणाचेही वैरी नव्हते, फक्त वाईट वृत्तीचे वैरी होते. म्हणून त्यांनी एकदा ब्राह्मणाला सुद्धा मारलं होतं. त्या अफजल खानाच्या वधाच्या वेळेला तो कृष्णाजी भास्कर होता ना, हो, तर कृष्णाजी भास्करमध्ये आला होता. म्हणजे खबरदार म्हणले असले उद्योग करशील तर चुकीच्या मार्गावर पाऊल ठेवू नको, बाजूला सरक. तो मला नाही सरकणं. खरं का खोटं बोला. म्हणजे शिवाजी महाराज हे ब्राह्मणाच्या विरोधात नव्हते, प्रभू रामचंद्रसुद्धा कोणाच्याच विरोधात नव्हते, पण अख्ख्या ब्राह्मणाचं कुल त्यांनी मारून टाकलं. रावण कोण होता आणि कुंभकर्ण काय दुसरा होता काय कोणी? आणि रावणाचं सगळं परिवार महाराज सगळे ब्राह्मणच ना. पण प्रभू रामचंद्राकडे ते ब्राह्मण वगैरे हे काही नव्हतं. ज्यांची वृत्ती वाईट आहे त्यांना संपून टाकायचं. म्हणून भगवंताचं जे कार्य आहे प्रभू रामचंद्रांचं, त्यांनी ब्राह्मण मारले असं नाही, वाईटाचा खलास, वाईटाचा नाश केला. विठाल एकदम मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचं, सगळ्यांनी फुलं वगैरे वाटा. आपण ती राम जन्मोत्सवाची कथा सांगणार आहोत. बरोबर 12 वाजता भगवान रामचंद्र प्रभू अवताराला आलेले आहेत. एकदा भजन करू मोठ्या प्रेमानं. विठोबा रखुमा झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ वे, दळिता कांडिता जेविता गे बाये. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. हा जो आपण सेवेकरता घेतलेला अभंग आहे, त्या अभंगावर थोडंसं विवेचन केलं. आता भगवान रामचंद्र प्रभू जे अवताराला आले त्रेतायुगामध्ये, ती कथा तुम्हाला सांगायची. प्रत्येक वेळेला नैमित्तिक कीर्तनामध्ये त्या गोष्टी सांगाव्या लागतात, त्याच्याशिवाय ते कीर्तन परिपूर्ण होत नाही. त्रेतायुग की कहू कहाणी, या ठिकाणी त्रेतायुगामध्ये दुष्टांचा भरणा वाढला, रावणासारख्याचं प्रस्थ वाढलं. रावणानं एवढा सगळा गोब्राह्मणाचा वगैरे छळ मांडलेला होता. कुठे यज्ञयागादी होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचं ते सगळं चाललं होतं. कुठे काही होऊ लागलं तर ते जाऊन मारीच्याला वगैरे कोणाला पाठवायचं, सुबाहोला पाठवायचं, त्यांचे यज्ञ मोडून टाकायचे. म्हणून तर विश्वामित्रांनी लहानपणामध्येच भगवान राम लक्ष्मणाला नेलं होतं ते यज्ञाच्या रक्षणाकरता. असे त्याचे काम होते. आणि ते असं काय म्हणतात,
दादाचा दादा होता तो रावण, म्हणजे अत्यंत आरकट कार्यक्रम. ते धनुर्भंगाच्या वेळेला ज्यावेळेला तो आला होता ना तिथे याच्यामध्ये जनकनगरीमध्ये, तर त्याला काही कोणी पत्र थोडं दिलं होतं, त्याला काही निमंत्रण नव्हतं. तिथं आला गोष्ट खरी आहे, त्याच्या छातावर धनुष्य पडलं तरी परंतु ते जनक राजाला बोललो होतो, म्हणले ए जाण्या असं म्हणलं, मला कम नाही पत्र दिलं. इतकं बेकार होतं ते. रावण म्हणजे एकदम खतरनाक. मला पत्र कम नाही दिलं. जनक राजा म्हणले अहो तुम्हाला पत्र, मुनिमाल सांगितलं होतं, मुनिमाल सांगितलं होतं की त्यांना पत्र द्या. सगळ्या राजाला बोलिलं तर पत्र लगेच त्या मुनिमाल म्हणले मुनम्या, तर मुनिमाल म्हणे मला पत्र काम नाही दिलं, मला काम नाही बोललं, पाहू का तोय सोय. तेव्हा म्हणला मी दिलं होतं, नारदाकडे दिलं होतं, नारदांची तुमची ओळख आहे, त्यांना म्हणलं होतं द्या. तर लगेच नारद म्हणला नारद द्या, मला कम नाही निरोप दिला. नारद महर्षी म्हणे बाबा तुम्हाला निरोप द्यायला मी आलो होतो, पण माझ्या ध्यानात आलं की समुद्राची आणि तुमची मैत्री आहे, मग मी ते पत्र समुद्रावर टाकलं म्हणे. असं मग समुद्राला सांगितलं तू रावणाचा मित्र आहे, एवढं त्याला पोस्ट कर. म्हणजे ते अजून त्याचं डोकं फिरलं ते काय केलं त्याचा नियम नाही. समुद्राला दिलं. मग त्याच्यात सुद्धा म्हणला त्यातला आता उपशितोच म्हणे, हो त्या समुद्राला उपशितोच म्हणे, त्यांनी पत्र नाही दिलं. असं ते रावण. मग असे ज्यावेळेला दुष्ट भरती होतात त्यावेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो. मग ते अवतार घेण्यासाठी भगवान प्रवृत्त झाले. राजा दशरथाला ज्या 3 राण्या होत्या महत्त्वाच्या, त्या काही लोक म्हणतात 700 बायका होत्या, पण आमच्याकडे जे रामायण आहे त्याच्यात काही तेवढ्या 700 बायकाचं वर्णन नाही. असतील बाबा, राजे लोक करीत होते, काही आपल्याला सांगता येणार नाही, पण आपल्याला जे माहिती आहे तेवढं आपण सांगायचं. तुम्ही कोणी कुठं वाचलं असेल तर मला सांगा. 700, पण काय करायचं आपल्याला, पुन्हा आम्ही प्रश्न करू कोणाकोणाच्या होत्या काय उगाच, कोणते कोणते शास्त्री होते, म्हणजे तुमचं डोकं उगाच खराब करायचं. त्याच्यापेक्षा 3 त्याला पट्ट्या राण्या होत्या दशरथ राजाला, त्याच्यातली कौसल्या, सुमित्रा आणि कैकई. त्या 3ही राण्यामध्ये कैकई जास्त सुंदर होती, कारण लिहिलेलं आहे म्हणून, मी काही पाहिली नाही पण लिहिलं असं लिहिलं. काही गोष्टी अशा वाचून सांगावं लागतात. कैकई जास्त सुंदर होती, सुमित्रा जरा अशी थोडी चांगली होती ती बी, पण मीडियम होती जरा. हो आपलं साधं सुद्धा राहायचे. कौशल पण साधंच होतं, पण ही काही जरा फॅशनेबल होती बहुत, थोडक्यात सांगायचं म्हणजे याचा अर्थ ती लिपस्टिक ठेतळीत होती असं नाही बरं. तिचं निसर्गता सौंदर्य चांगलं होतं. निसर्गता सौंदर्य चांगलं असतं, हे थेतडून थातडून केलेलं काही खरं नाही. मी एका लग्नाला गेलो होतो, ती नवरी पाहिजे म्हणलं, बापरे बापरे हिला तर लईच भारी नवरी. आणि जेव्हा मग तिला 2-4 दिवसांनी पाहिलं, म्हणलं ही होती का ती, मला ती ओळखू बी आहे ना. हो मी म्हणलं लग्नाला तुम्ही लईच भारी दिसत होते बा. हा ना, मग महाराज 20,000 दिले होते ना चोपडायचे. विठाला अशा त्या 3 राण्या होत्या. पण दशरथ राजाला मूलबाळ नव्हतं, म्हणून पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. राजाला मूलबाळ नाही, आणि संसारामध्ये अपत्य झालं म्हणजे संसार झाला माणसाचा. खऱ्या अर्थानं असं आहे, प्रपंचामध्ये अपत्य झालं की त्याचा संसार झाला. अगोदरचे लोक असे होते, व अपत्य झालं की ते आपले वानप्रस्थी जीवन जगत होते. त्याप्रमाणे राजा दशरथांना मात्र अपत्य नव्हतं. त्यांना त्या गोष्टीचं दुःख वाटायचं की एवढं मोठं सगळं वैभव आहे आणि याला कोणी त्याचा उपभोग घेणारा, पुढे परंपरा चालवणारा कोणीच नाही. जे आपण म्हणतो ना वंशाला दिवा, वंशाला दिवा पाहिजे की नाही, ते नसल्यामुळं राजा दुःखी होते. मग वशिष्ठ महामुनीला सांगितलं. वशिष्ठ महामुनीने पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ केला, आणि त्या यज्ञ एवढा सुंदर झाला, त्याच्यातून यज्ञनारायण प्रगट झाले. त्यांनी प्रत्यक्ष प्रसाद दिला, आणि तो 3ही राण्याला, तो मोठी कथा हनुमान जन्माच्या वेळेला तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आमच्या ज्ञानेश्वरचं ते असतं जन्मोत्सवाचं कीर्तन, त्याच्यात ती कथा आहे. तर ते सगळा प्रसाद दिला राण्याला, आणि मग राण्याला प्रसाद दिल्यामुळे त्या गर्भवती राहिल्या. आणि मग गर्भवती स्त्री जी असते
तिला 7व्या महिन्यामध्ये डोहाळे होतात. हा स्त्रियांचा विषय, त्यांना माहिती आहे काय असतं. मग तिला काही खावं वाटतं का, तिला कुठं फिरावं वाटतं का, असं ते असतं का. आणि त्यावेळेला मग घरामध्ये ते डोहाळे जेवण म्हणून ते कार्यक्रम करतात. मग तिला विचारायला पाहिजे, बुवा तुला आता 7वा महिना आहे, तुला काही खायची इच्छा होती का. ती म्हणते पेन्शिलीचा पुडा आणून द्या, मला पेन्शिल खावं वाटतं, माती खावं वाटतं. असे काही जणाला काही खावं वाटतं. एक बाई तर म्हणली मला सासूला हाणावं वाटतं. अशा अनेक गोष्टी, कोणाला काय हो, कोणाला काही वाटतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना होतात. तर ते मग त्या डोहाळ्याच्या स्थितीमध्ये या वशिष्ठ महामुनीनं सांगितलं. कुलगुरू वशिष्ठ सांगे नृपवरा, अस्ति गरोदरा तुझ्या कांता, धर्मशास्त्राविषयी डोहळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. मोबाईलवर बोलू नका, मोबाईलवर बोलू नका, मोबाईल बंद. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनामध्ये जर मोबाईल आला तर त्याला हे करायचं, घ्यायचं पण आपण बोलायचं नाही, त्यांना ऐकू. म्हणजे तेवढे विचारायला त्यांना पुण्य लागतं. असं बंद नाही करायचं, चालू करून द्यायचं, असं धरायचं नुसतं. त्याच्या ध्यानात येतं काहीतरी इथे काहीतरी चालू आहे. एखादा जर पुण्यवान असलं तर 2 मिनटं ऐकतो, नाही तर मग एखाद्याचं डोकं फिरलं, अरे कीर्तन दिसतं रे, ते लगेच बघतात. सांगितलं गुरुनी वशिष्ठ महामुनी, अस्ति गरोदरा तुझ्या कांता, धर्मशास्त्राविषयी डोहळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. ऐकता जैसे आनंद मानसी, कैकई सदनाशी जाता झाला, मंचकी बैसली होती ते पापिनी, देखता नयनी पहुडली, सुंदरपणाचा अभिमान म्हणे, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. याच्यात ते लिहिलेलं आहे, कैकई सुंदर होते म्हणून. दशरथ राजा उठून कैकईच्या महालामध्ये गेला तर तिनं नवऱ्याला पाहिल्याबरोबर लगेच अंग टाकून दिलं. पहुडली म्हणजे अंग टाकून दिलं. हे बरोबर का चूक? बरोबर नाही ते. नवरा घरात आल्यानंतर तिने आपलं पलंगावर लगेच असं पसरायलं, म्हणजे कटाळा आल्याने चांगलं दिसत नाही ते. म्हणून तर कैकेयीने असं करायला नव्हतं पाहिजे ना. असं तिथं सांगितलेलं ना की तिने असं केलं म्हणून. मंचकी बैसली होती ते पापिनी, म्हणजे पलंगावर बसलेली ती. देखता नयनी पहुडली, राजाला पाहून झोपली. आणि नामदेव महाराज त्याचं कारण सांगतात, सुंदरपणाचा अभिमान म्हणे, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. तिला आपल्या सुंदरतेचा अभिमान होता आणि नवऱ्याने आपल्याला काहीतरी मास्का लावा, अशा काही महिला असतात. इथले तर तसं कोणीच नाही आहे, पण काही महिलाला असं मनात येत असतं की आपल्याला कोणतरी असं घडी मास्का लावणारा, असं कोणतरी विचारणार पाहिजे, असं वाटतं. तिला असं वाटलं, तिने दिला अंग टाकून आणि अशा प्रकारे ती बसली. मग राजा तर आता त्या हिशोबानंच गेला होता, तरी राजाला ती जास्त आवडत असल्यामुळं राजा तशा अवस्थेतही तिथे एका बाजूला बसला. राजा म्हणे, इच्छा तुझे मानसी डोहळी सांगशी मजाता. राजा म्हणते, अरे तुला आता तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, तुला काही डोळे होतात का, तुझ्या काही इच्छा आहे का, सांग. डोळे सांगशी मजा आता. एरी म्हणे, ऐशे वाटतसे जीवा, कनिष्ठाशी द्यावा राज्यपट, ज्येष्ठाची धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा, जनातही निंद्य वेदबाह्य कर्म, करिता अधर्म पाप बहु, माझे मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हा पाशी लेश नाही नाही, निंदितील जन मज वाटे सुख, ऐकताचे दुःख राया झाले, वृश्चिकाचे पेवी तक्षक पडत, घालिताचे घृताग्निमुखी, ऐशी व्यथा होय नामा म्हणे त्याशी, उठिला त्वरेशी ते थोनिया. त्या कैकेयीला विचारलं, तुला काय होऊ राहिलं, काय भावना आहेत? तर म्हणले, मला असं वाटतं लहान्या पोराला राज्य द्यावं.
आणि मोठ्या भावाला रानावनांमध्ये पाठवून द्यावं. इतकं लांब पाठवायचं की त्याची पुन्हा वार्तासुद्धा कानावर नाही आली पाहिजे. किती दुःख. त्या रघुकुलामध्ये असं नव्हतं म्हणून राजाला खूप वाईट वाटलं. इतकं वाईट वाटलं की वृक्षिकाचे पेवी तक्षक पडत. जसे 50 विंचू पाहिजे आणि त्याच्यात पुन्हा मोठ्या तक्षक नावाच्या सापाने जाऊन पडावं. इतकं त्याला जिव्हारी लागलं ते राजाला. खूप कसतरी झालं. अर्रा काय बायको भेटली का म्हणून मला हिच्यासंग लग्न करायची इच्छा झाली असं. पण जाऊ द्या, पुढं आपली एका खांबावर द्वारका आहे. म्हणून दशरथ राजा उठला तिथून. राजा दशरथ उठिला तेथून सुमित्रे मंदिरी येता झाला. त्यांन्यमाय आनंद तियेचे मानशी ठेवी मस्तकाशी चरणावरी घालून आसन प्रक्षाळी चरण सर्वांगी लेपन तीर्थोदके गंध धूपदीप पुष्पांच्या माळा अर्पुनी तांबुळा उभी राही कैकईचे दुःख विसरला राव देखून या भाव सुमित्रेचा. राजा म्हणे इच्छा तुझे मानसी डोहळे सांगशी पतिव्रते प्राणनाथायसे वाटतसे जीवा वडिलांची सेवा अहर्निशी आवडे हे एक नावडे अनिक द्यावे मज हे याची आता ऐकून आयसे कांतेचे वचन आनंदे निमग्न मन होय घेऊन हाती रत्नाचे भूषण टाकी ओवाळून नामा म्हणे. सुमित्रेनं खूप आदर केला. राजा दशरथ हे सुमित्रेकडून घेण्यासारखं आहे की आपला नवरा थकून भागून आला, ड्युटीहून आला, शेतावरून आला तर बायकोचं काय काम आहे ते याच्यातून दाखवण्यासारखं. आल्याबरोबर जी व्यवस्था असेल ती व्यवस्थित आपला नवरा 5 वाजता येणार हे कळल्यानंतर तिनं 4 वाजता सगळं स्वच्छ करून ठेवायला पाहिजे. टापटीप वगैरे जिथं आता पलंग आहे काही त्याच्यावर चादर वगैरे सगळं कसं विकूनकडे गुंडाळून पडलेलं आणि असं सगळीकडे माशा गंग 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 करून राहिले. आणि पुन्हा त्यांनी घरात तिला बसा असं बसा. त्यांनीच म्हणावं तोंडाने पाणी पाहिजे होतं. माहीतच होतं मला आल्याला लगेच तुम्हाला लगेच कोरडत पडणार आहे. अशी जर भेटली तर त्यांनी सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे बायको नाही लाज. खूप तिनं आदर केला. आसनावर बसवलं, पाय धुतले, गंध लावला, हार घातला आणि पायावर डोकं टेकलं. इतका आदर केला. राजा तो कैकईचं दुःख विसरला. इकडचं पाहिल्यानंतर दुःख विसरला आणि राजाने विचारलं तुला काय वाटतं, तुला काय डोहळे होतात. म्हणजे मला असं वाटतं की वडिलाची सेवा करावी, वडीलधाऱ्या माणसाची सेवा करावी, याच्यापेक्षा मला दुसरं काही आवडत नाही. राजाला आनंद झाल्यावर राजाने काही रत्न हातामध्ये घेतले आणि असे वळून टाकले. वळून कोणाला दिले असतील पण ते आपल्याकडं दृष्ट वगैरे काढतात ना. अशी जर एखाद्याला बायको भेटली तर त्या नवऱ्याने तिची नजर काढायला पाहिजे. काही रत्न बित्न असे द्यायला पाहिजे लोकाला. मणी बिनी काही उली तिली सोनं नाणं असं ओळून द्यायला पाहिजे. नाही तर घेताल सागर गोटे घेताल दुसऱ्या. खूप आदर केला, खूप आदर केला. त्याला आनंद झाला दशरथ राजाला आणि ती त्याचे डोहळे ऐकून पण आनंद झाला. हिच्या मनामध्ये वडिलांची सेवा करावी. तिथून राजा दशरथ राजा उठिला तेथून कौसल्ये सदनी जाता झाला. कौसल्येच्या मंदिरामध्ये आला. पाहतशी दृष्टी तेव्हा श्रावणारी न माय अंतरी तेज तिचे होती जे डोहळे तुझे मानशी सांगो वेल्हाळे मजपाशी उदरात असे भक्तांचा कैवारी तेथे कैचिवरी देहभावा सदा समाधिस्थ रामरूप झाली कौसल्या माऊली नामा म्हणे. राजा दशरथ तिला डोहळे विचारतात कौसल्याला, पण ती 1 नाही 2 नाही अशी समाधी अवस्थेमध्ये. एक वेगळ्यावर चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, वेगळाच तेज होता. आणि जसं एखादा महात्मा उन्मनी अवस्थेमध्ये असतो, असं डुल्लत असतो, तशी ती कौसल्या होती.
राजा म्हणला हिला काय झालं, मी डोळे विचारलं, हे काही बोलायला तर नाही. न बोलेची काही इशी काय झाले, भूते झडपेले निश्चयशी, माझी या दृष्टी नाही हा नंदन, म्हणून या विघ्न ओढवले, निवार्य हे विघ्न वैकुंठ नायका, रक्षिया बाळका सुदर्शने, तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा, द्यावी मज भिक्षा हेची आता, नामाचा उच्चार ऐकता ठिकाणी, नेत्र उघडून पाहती झाली. राजा म्हणे काहो ऐशी हे अवस्था, काहो भ्रमचित्ता झाला असे, विश्वाचा मी आत्मा सोय असे राम, मज माझी भ्रम कैसा असे, अवतार महिमा वाणी वेद माझा, सुरवरांच्या काजा नामा म्हणे. ती अवस्था पाहिल्यावर राजाला वाटलं हिला भूत लागलं, काहीच बोला ना. म्हणले काय झालं तुम्हाला, कुठला भ्रम झाला, काय झालं. अरे ज्याच्या उदरामध्ये प्रत्यक्ष राम आहे त्याच्यात कशाचा आता भ्रम. सगळेजण माझ्या अवताराचा महिमा वर्णन करतात. ते पण दशरथ राजाला कुठं पटते ते. दशरथ राजाला वाटलं काहीतरी झालं, काहीतरी झडप झाली. मग दशरथ राजाला वाटलं हिला बोलतं करावं, म्हणून आपलं काहीतरी मागचा विषय काढू लग्नाचा. जसे काही लोक लग्नाचे अल्बम पाहत बसते, फार म्हातारे झालेले सुद्धा कधी कधी पाहते. मग त्यांनाच वाटतं त्या टायमाला आपण असं दिसत होतो. आता तर काहीच राहिलं नाही, आता आहे लाकडं बिकडं. तर हे अशा प्रकारचं ते सगळं मागची गोष्ट काढा म्हणून काढला व विषय कोणी दशरथ राजाने. म्हणले अरे तुला माहिती आहे का, आपल्या लग्नामध्ये रावणाने विघ्न आणलं होतं. रावणे केले लग्ना माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. एवढा शब्द बोलायचा टाईम केलं की ती फडाफडा बोलायला लागली. हो आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देन मी, अंगद सुग्रीव जामवंत वीरा, हनुमंत पाचारा लवकरी, टाकोनी पर्वत बुजवारे सागरा, पायवाट करा जावे अशी, लंकेपुढे मोठे माधवीन रण, तोडीन बंधन सुरवरांचे, विश्वामित्र याग नेन मी सिद्धी, मारीन कुबुद्धी दोघाजना, खरदूषणाचा घेईन मी प्राण, धनुष्य मोडीन भुजाबळे, गातीमध त्याची बहुतावडी, नविसंबे घडी त्याची एक, बोलीला वाल्मिक तैशीची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. सगळं धाड धाड धाड. दशरथ राजा तर असा बिथरूनच गेला. दशरथ राजा तर डोकं काम करायला तयार नाही की मी काय लग्नाचा विषय काढला नाही, भलतंच बोलायला लागली, दुसरंच बोलायला लागली. म्हणले आता हे काम आपल्या हातात राहिलं नाही. हो मग चला म्हणले गुरु महाराजाला बोलून घेऊ, कारण उदरामध्ये परमात्मा आलेले आहेत. तिकडे गेले, यांना बोलवलं वशिष्ठ महामुनीला. म्हणजे महाराज चला बुवा, काय मला ध्यानात यानं काय ते. वशिष्ठ आले आणि वशिष्ठसुद्धा तिला पाहून लागले आणि डोलायला. हा 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 ओ हो हो अर म्हणले याला बी भूत लागलं. वशिष्ठा झडपिले महाभूते, श्रावणवधाचे आघनाई जळाले, दुजे हे निर्मिले प्रारब्धेशी. अजून तर श्रावणाच्या वधाचंच पाप गेलं नाही, हे आता दुसरं माझं एक वध व्हायच्या मागे, यांचाच अध्याय आटपायच्या मागे. यांना कशा करता आणलं नाही हेच आपले लागले. हा 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 वा 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 असं करायला लागले. मग ते नंतर राजाचं दुःख बघून त्यांनी डोळे उघडले आणि ते बोलायला लागले. म्हणजे राजा विरंचीचा बाप क्षीरसागरवाशी, ध्याती योगी त्याशी निरंतर, परे उनी परी वैखवरिणी दुरी, कौशल्येचे उदरी तोचे असे. धन्य 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 अयोध्येचे लोक, राजा रघुवीर पाहतील, धन्य पशुपक्षी श्वापदे तरुवर, राजा रघुवीर पाहतील, त्रैलोक्यात धन्य तुझी एकनरूपा, नामे याच्या बापा पाहशील. आणि मग तो आजचा हा दिवस आहे. सगळ्यांनी हातामध्ये फूल घ्या. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्लपक्षी ही नवमी, उभे सुरवरते व्योमी, माध्यान्नाशी दिनकर, पळभरी होय स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी, सुशोभित दाही दिशा, आनंद नरनारी शेषा. हेच वर्णन रामायणामध्ये सुद्धा आहे. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरी प्रेता, मध्य दिवस
जाती शीतल घामा, असं वर्णन आलेलं आहे. खूप सुंदर अशा प्रकारचा तो काळ होता. सुशोभित दाही दिशा, आनंद नरनारी नेशा, नाही कौशल्यशी भान, गर्भी आले नारायण. थोडं माझ्याकडे जा. आयोनी संभव प्रगटला हा राघव, प्रभु रामचंद्र भगवान जय श्री राम, 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 जय श्री राम. राम सीता ज्ञानेश्वर काही सूचना आहेत. आता 29 तारखेलाच एकादशी आहे. 29 तारखेला येणारी एकादशी जी आहे, काही कारणे असतो, कारण इथे एक बाजूला रामकथा होऊ लागलेली आहे आपल्या तिकडच्या हनुमान मंदिरमध्ये. त्यामुळे एकादशीचं कीर्तन हे सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये करण्याचं ठरलेलं आहे. आणि एकादशीचा जो गीतापाठ आहे तो संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये होणार आहे. सर्व भक्तगणांनी याची नोंद घ्यायची. येत्या एकादशीचं कीर्तन 29 तारखेचं किती वाजता? सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे. सगळ्यांनी घ्यायचं. ज्ञानेश्वरचं कीर्तन आहे सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये. यानंतर एक सुखकर्ता दुःखहर्ता आरती घ्यायची आणि प्रभू रामचंद्रांची आरती, अशा 2च आरत्या होतील. हातावर प्रसाद घ्यायचा आणि आपापल्या घरी सगळ्यांनी जायचं. विठ्ठल जय जय.